झी 24 तास एक पाऊल पुढे। एका आईने तिच्या पोटच्या गोळ्याला ओढ्याकाठीत टाकून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे। बाळाच्या आजारपणाला कंटाळून तिने हा प्रकार केलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे आपल्या बाळाचं अपहरण झाल्याची तक्रार तिने आधी पोलिसात दिली होती। आईने टाकून दिलेलं बाळ अवघ्या 27 दिवसांचं आहे। या दुर्दैवी बाळाचं अजून बारसही झालेलं नाही। अवघ्या 27 दिवसांचं हे बाळ। मुस्कान आणि समीरची ही मुलगी। शनिवारी मुस्कान बाळाला घेऊन घराबाहेर पडली, मात्र घरी परतताना तिच्याकडे बाळ नव्हतं। बाळाला KMM हॉस्पिटलमध्ये ती उपचारासाठी घेऊन गेली होती, मात्र हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी बाळ पळवून नेल्याचं तिनं सांगितलं। घटनेचं गांभीर्य ओळखत समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तातडीनं बाळाचा शोध सुरू केला। दरम्यान पोलिसांनी मुस्कानचा जबाब नोंदवला। त्यात बरीच विसंगती आढळून आली। पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर प्रकरण वेगळंच असल्याचं पुढे आलं आणि धक्कादायक बाब उघड झाली। मुस्काननं स्वतःच तिच्या बाळाला ओढ्याजवळ सोडून दिलं होतं। तिची माहिती सांगत होती, त्याच्यामध्ये बराच विसंगती होती। त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त तपास केला, तर त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की प्रामुख्यानं असा काही प्रकार घडला नाही, असं स्वतः फिर्यादीने सांगितलं। आणि त्याचा जो मोबाईल गेला होता तो मोबाईल सुद्धा तिच्या घरातून मिळालेला आहे। मुस्कानच्या बाळाला जन्मापासूनच रक्तातून विषबाधा होण्याचा आजार होता। तिच्या उपचारासाठी दिवसातून 3 वेळा इंजेक्शन द्यावी लागायची। त्यासाठी दिवसाला जवळजवळ 1000 रुपये खर्च व्हायचे। बाळाचं आजारपण आणि त्यावर होणाऱ्या खर्चाला कंटाळून मुस्काननं हा प्रकार केल्याचं तिनं सांगितलं। तिचे मूल होतं 30 दिवसाचं, त्याला काहीतरी गंभीर आजार होता। केममध्ये त्यानंतर जहांगीरमध्ये ॲडमिट केलं होतं। दिवसातून 2 ते 3 वेळा त्याला औषधोपचार करावा लागायचा। बऱ्यापैकी खर्च त्यांचा झाला होता, त्यामुळे ही महिला त्रस्त झाली होती। मुस्कान उच्च शिक्षित महिला आहे। तिचा नवरा समीरची प्लेसमेंट एजन्सी आहे। घरची परिस्थिती म्हणावी इतकी बिकट नाही। सध्या मुस्कानच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे। बाळाचा दुर्धर आजार आणि रोजच्या खर्चाला मुस्कान कंटाळली होती, म्हणूनच तिनं तिचं चिमुकलं बाळ या आंबील शकलेलं नाहीये। त्यामुळे मुस्काननं टाकून दिलेलं तिचं बाळ नेमकं गेलं कुठे हा प्रश्न अजूनही कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट युकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।